हॅलो फ्रेंड्स, कसं सॉल्व करणार पहा इकडे. ही पहिली टर्म आहे 3x + 1. x चा पॉवर m इंटू x चा पॉवर n इक्वल टू x⁻m + n. याला असं लिहिता येतं. हे फॉर्म्युला आहे. याला कसं लिहिणार? याला लिहिणार तुम्ही 3x इंटू 3×1. पुढे दुसऱ्या टर्मला ऍज इट इज लिहिणार आहात तुम्ही. तिसऱ्या टर्मला काय करणार आहात? 3 चा पॉवर 0 आहे. a⁻0 = 1. कुठल्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणून आपण इथे 1 लिहिणार आहोत. इक्वल टू 325. या दोन टर्म मध्ये एक्सच्या टर्म आहेत ह्या. 3x कॉमन घेतला आणि हा इथं शिल्लक राहिला 3 चा पॉवर 1. 3 चा पॉवर 1 मीन्स 3 प्लस इथे फक्त 1. आपण काय केलं? या 1 ला राईट हँड साइडला शिफ्ट केलं. 325 - 1. 325 - 1. आता काय करायचं? 3x हा किती झाला? 4 झाला. हा इंटू आहे इक्वल टू हा 324 झाला. हा किती झाला? 324 झाला. मग आता आपण काय करणार आहोत? 3x इक्वल टू 324 डिवायडेड बाय 4. हा इथे मल्टिप्लाइड होता, तिकडे डिवाइड केला. आता आपण काय करणार आहोत? हे बघा, 3x इक्वल टू हा डिवायडेड बाय 4. 324 डिवायडेड बाय 4 81 येतं. 81 हे किती आलं? 81. नंतर काय कराल तुम्ही? काय करा? 3x इक्वल टू 3 चा पॉवर 4. या 81 ला असं 3 चा पॉवर 4 लिहिता येतं. 3 × 3 × 3 × 3 करा. 4 टाइम्स 81 येईल. आता काय करायचं? आता याचा बेस सेम झाला. याचा बेस आणि याचा बेस सेम झाला. हा बेस कट करा. मग इथे पहिल्या या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं? इथे राहिलं x शिल्लक राहिलं आणि इकडे काय शिल्लक राहिलं? 4 शिल्लक राहिलं आणि हेच आहे आन्सर.